स्वामी आपल्या कृपेची असू द्यावी सावली, तुम्ही अनाथ दुःखी जनांची माऊली. स्वामी केले हे मन तुम्हास स्वाधीन, जाऊ नका देऊ दुष्कर्माच्या अधीन. जप असावा मनी स्वामी नामाचा, छंद लागावा तुमच्याच भक्तीचा. स्वामी आई फार मन हे दमले आहे, भीतीचे घन मनी दाटले आहे. हे उदार माऊली आलो तुमच्या चरणी, सदैव तुमचाच वास असू द्यावा माझ्या मनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात स्वामींच्या नामघोषाने केलेली आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे की आजचा दिवस म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांसाठी अगदी आनंदाचा दिवस आहे. तो म्हणजे आज स्वामी प्रकट दिन आहे. हो बरोबर. तर चला, स्वामी प्रकट दिना दिवशी मी काय सेवा केली, कशी केली, स्वामींचा प्रकट दिवसापासून तर रात्रीपर्यंत काय काय केलं, काय नाही केलं, सगळं काही तुमच्यासोबत मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं कमेंट्स नक्की करा. तर चला, स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर बघा मैत्रिणींनो, आज आहे स्वामी प्रकट दिन आणि जे आपण स्वामी भक्त आहोत ना, तर स्वामी भक्तांसाठी स्वामींचा प्रकट दिन हा सणापेक्षा काही कमी नसतो. म्हणजे जिथे जिथे स्वामींचं केंद्र आहे किंवा जिथे जिथे स्वामी भक्त आहेत ना, तर तिथे तिथे हा स्वामींचा प्रकट दिन अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. तसंच मी सुद्धा आज माझ्या घरातूनच सुरुवात करणार आहे सगळ्यात आधी. तर बघा, कोणताही सण असो, उत्सव असो, आनंदाचा दिवस असो, तर आपलं म्हणजे जे काही मन आहे ते सकाळपासूनच अगदी प्रसन्न असतं आणि आपण प्रसन्न मनाने सकाळची सुरुवात ही करत असतो. तशीच मी सुद्धा आज सकाळी लवकर उठलेली आहे आणि सगळ्यात आधी तर हळदीचं लेपन करून घेत आहे. तर जसे की तुम्हाला माहितीच आहे, कोणताही सणवार असो किंवा आठवड्यातला गुरुवार, मंगळवार, शुक्रवार असे वार असतात ना, त्यावेळेस मी हळदीचं लेपन हे करतच असते. हळदीचं लेपन करण्याचे खूप सारे असे फायदे आहेत, कारण की हळद ही निगेटिव्हिटी बाहेर करण्याचं एक जरिया असतो, एक पर्याय असतो. आपल्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती असते ना, ती हळदीच्या रूपामध्ये बाहेरही टाकल्या जाते. त्यामुळे जर तुम्ही हळदीचं लेपन करत नसाल तर आवर्जून करत चला. आणि हळदीचं लेपन कसं करतात, हळदीचं लेपन करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की विचारा. नाहीतर या आपल्या भरपूरशा ताई अशा आहेत की त्या हळदीचं लेपन करतात, तर त्यांच्या व्हिडिओवरती सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथे सुद्धा हळदीच्या लेपनाची माहितीही मिळून जाणार आहे. तर बघा, हळदीचं लेपन केलं, त्यानंतर ऑरेंज कलरची रांगोळी टाकून घेतली. येल्लो कलरची टाकणार होती, पण म्हटलं हळदीचं लेपन पण पिवळ्या कलरचं, आणि जी पट्टी मी टाकणार आहे किंवा डोक्यामध्ये काहीतरी सुचवली होती रांगोळी, ती सुद्धा जर मी पिवळ्या कलरची टाकली तर कॉम्बिनेशन अजिबात चांगलं वाटणार नाही. त्यामुळे मग ऑरेंज कलर होता माझ्याकडे, तोच मी अशा पद्धतीने टाकून घेतला. त्यानंतर माझ्याकडे छापे आहेत श्री स्वामी समर्थ नावाचे, ते सुद्धा अशा पद्धतीने टाकून अशी मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. रोज मी अगदी छोटीशीच रांगोळी काढत असते, पण आज कसा सण आहे आपल्यासाठी, स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे माझा एंट्रन्स हा खूप सुंदर आणि सुशोभित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण की बघा, आजच्या दिवशी स्वामी महाराज आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपाने हे येणार असतात आणि आपला एंट्रन्सच खूप सुंदर असला, आपलं दरवाजा जर खूप सुंदर असला ना, तर मग येणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं आणि स्वामींची कृपा ही आपल्यावरती तर होणारच आहे, हो की नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळा माझा एंट्रन्स छानपैकी सजवून घेतलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे, त्याच वस्तूंमध्ये. आणि बघा किती सुंदर असं प्रसन्न असं वाटत आहे. मला सांगा कमेंट्स करून कसं वाटतंय ते. तर चला, रांगोळी वगैरे सगळी आता काढून झालेली आहे आणि त्यानंतर मी आलेले आहे पूजेची स्थापना करण्यासाठी, स्वामींची स्थापना करण्यासाठी. तर आता सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे अजून. त्यांचं आसन आणून ठेवलेलं आहे, त्यांच्या साईडने जे लोड असतात ते आणून ठेवलेले आहे, पण अजून काही स्वामी महाराज माझ्या घरी काही आलेले नाही आहे. जेव्हा स्वामी महाराजांच्या मनात येईल त्यावेळेस ते नक्की येतील. माझे प्रयत्न तशा अनुषंगाने तर चालूच आहे, पण माहीत नाही आता स्वामी महाराजांना माझ्या घरी कधी यावं
असं वाटेल. जेव्हा पण येतील तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की स्वामी महाराज माझ्या घरी आले असं. तर बघा अशी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये असलेल्या वस्तूंमध्येच मी मांडणी करून घेतली आणि मला आता हे स्वामी चरित्रसुद्धा वाचायचं आहे. एक पठणी मी त्याचं पठण करणार आहे. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की मी काय काय सेवा केल्या स्वामींच्या, ते सर्व काही तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. त्यानंतर छानशी अशी रांगोळी काढून घेतली आणि ही रांगोळी काढण्यामागचा सुद्धा माझा एक उद्देश आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. माळ जप करायची आहे ती पण ठेवून घेतलेली आहे. सो असं काही छानसं माझं सुरुवात अशी झालेली आहे आणि सकाळपासून इतकं प्रसन्न असं वाटतंय ना घरामध्ये. मला स्वामींचा प्रकट दिन कधी येईल असं झालं होतं आणि प्रकट दिनापर्यंतची मी एकही सेवा केलेली नाही आहे, खरं तेच सांगते. आजच मी सगळ्या काही सेवा करून घेणार आहेत. त्या कोणत्या करणार आहे त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा अशा पद्धतीने रांगोळी झाली आहे पूर्ण. तर ही रांगोळी ना माझ्या डोक्यामध्ये अशी होती की मोराचा पीस जो असतो ना त्या टाईप मला ही रांगोळी काढायची प्रयत्न केला मी, पण पाहिजे तशी जमली नाही. पण मोराचा पीस हा स्वामींना खूप आवडतो ना, त्यामुळे मग मी तो तशा पद्धतीने ठेवले, म्हणजे तशा पद्धतीने रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छानशी रांगोळी परत पूजा मांडणी माझी अशी करून घेतलेली आहे. आणि बघा ना आता माझ्याकडे ना फोटो आहे, त्यामुळे अभिषेक वगैरे तर मी काही करू शकले नाही. फक्त अशा पद्धतीने पूजा मांडणी करून घेतली आणि नैवेद्य वगैरे सुद्धा तयार केलेला आहे बरं का. पण तो मध्ये दाखवायला स्किप झाला माझ्याकडून, म्हणजे व्हिडिओ मला असं वाटलं शूट होतोय पण शूट झालेलाच नव्हता व्हिडिओ त्यामुळे. आणि नैवेद्यामध्ये सुद्धा मी खीर, पुरी, वाटाणा बटाट्याची भाजी असं सगळं काही छान स्वामींना जे काही आवडतं ना ते सगळं काही बनवलं होतं. पण सॉरी माफी मागते, ते शूटच झालं नाही त्यामुळे मला दाखवताच आलं नाही. तर बघा इथे आता मी स्वामींची काय काय सेवा केली. तर स्वामी चरित्राचं एक बसनी पठण करून घेतलं, 21 अध्याय असतात ते वाचून घेतले. त्यानंतर पुरुष सूक्त वाचून घेतलं. त्यानंतर आपलं तारक मंत्र असतो तो सुद्धा 11 वेळा तारक मंत्राचं पठण केलं. खूप छान असं वाटत होतं बरं का, मन अगदी असं प्रसन्न होत होतं या सेवा करून. आणि त्यानंतर 11 माळ स्वामी समर्थ मंत्र असं जपसुद्धा मी केलेला आहे. तर बघा खूप छान असं वाटतंय. आणि उद्याचा ब्लॉग बघायला खरंच विसरू नका, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की स्वामी नामाची फुंकर काय असते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बघा सगळं करता करता आता संध्याकाळ झालेली आहे आणि पूजा मांडणी वगैरे सगळं झाली, माझी सगळी सेवा करून झालेली आहे. आणि बघा हा सनसेट तुमच्यासाठी मी खास टिपलेला आहे. मला सनसेट आणि सनराईजचा व्हिडिओ घ्यायला प्रचंड असं आवडतं. आणि बघा ना किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि चला आता संध्याकाळ झालेली आहे, तर मला आता जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये. तुम्ही पण चला, होईल तसं दर्शन देण्याचा मी नक्की प्रयत्न करते. तर बघा आता दीपक आणि मी आलेलो आहो स्वामींच्या केंद्रामध्ये. अगदी घराच्या जवळच हे केंद्र आहे आणि बघा किती सुंदर असं सजवलेलं होतं ते. तिथे गेल्यानंतर पण खूप असं प्रसन्न वाटलं. छोटासाच क्लिप मी जॉईन केलेला आहे आणि छोटासाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतलेला आहे, कारण की हे पण मला दाखवायचं होतं किंवा सांगायचं होतं की मी केंद्रामध्ये सुद्धा जाऊन आले. त्यानंतर मी लागले माझ्या सेवेसाठी, जास्त शूट काही घेतलेलं नाही आहे. आणि बघा किती छान बायका सगळ्या अशा पारायण करायला बसलेल्या आहे. आणि स्वामींची महिमाच इतकी छान आहे आणि स्वामी आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण करत असते. त्यामुळे स्वामींचे भक्त अगणित आहे आणि स्वामींची भक्ती करायला अजिबात कंटाळा येत नाही. आणि खरंच स्वामी आपल्याला योग्य त्यावेळी योग्य ते गोष्ट आपल्याला देतच असतात. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल. अगदी स्वीट आणि शॉर्ट्स असा मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.